1 आणि टेस्ट सिरीज 2 या दोन्ही पेपरांमध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही मुलांनी सारांश लेखन हे केलेलं आहे, पण मी असं म्हणेन की सारांश लेखनापेक्षाही पत्रलेखनाला महत्त्व द्या. कारण सारांश लेखनामध्ये काय होतं, जो तुम्हाला अपठित गद्य उतारा दिलेला असतो त्याचं तुम्हाला बंथड लिहायचं असतं आणि ते जर का नीट जमलं नाही तर तुमचे 5ही मार्क जातात. शिवाय सारांश लेखनामध्ये तुम्हाला त्या उतार्याला नाव द्यायचं असतं. त्यापेक्षा पत्रलेखनामध्ये काय होतं तर कमीत कमी तुम्हाला 3 मार्क तर नक्की मिळतात. कसे मिळतात तर दिनांक पासून विषयापर्यंत 1.5 मार्क असतो आणि आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू याच्यापासून ईमेल पर्यंत 1.5 मार्क असतो. म्हणजे हे 3 मार्क तर तुमच्या हातातले झाले. जातील तुमचे किती तर 2च मार्क जातील. मग मी तर तुम्हाला असं म्हणेन 5 मार्क घालवण्यापेक्षा हे 3 मार्क तुम्हाला मिळणं हे नक्कीच योग्य आहे आणि त्यासाठी औपचारिक पत्रलेखन हाच प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांनी लिहावा असं मला स्वतःला वाटतं.